रिलायन्स फॉर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, याच्याबद्दल आपण मुजीब भाईशी पूर्ण माहिती घेऊया आजच्या मोर्चाच्या बद्दल. आज मोर्चा हा रिलायन्स कंपनीचा ज्या आमच्या एक कामगाराला आत्महत्याला प्रवृत्त केला म्हणून आणि स्थानिक 270 कामगाराला त्यांनी बाहेर काढलं. जे इथचे प्रॉपर आहे, ज्यांची जमीन गेलेली आहे, ज्यांचे इथे राहणे आहे, अशा लोकांना रिलायन्स जर रोजगार देत नसेल तर त्या इंडस्ट्रीचा आमच्या इथे राहून काय फायदा. म्हणून आम्ही BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सर्व पक्ष मिळून हा निषेध म्हणून मोर्चा काढत आहोत. त्यामध्ये जे लोकांना त्यांनी बेरोजगार केले त्यांना रोजगार देण्यात यावे, तसेच ज्या कामगारांनी आत्महत्या केला त्याला त्याची भरपाई आणि जे संबंधित अधिकारी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि फक्त रिलायन्सकरिता नाही, ह्या सर्व इंडस्ट्रीकरिता की स्थानिक लोकांना जे सरकारी नियम आहे 80% ज्यांना रोजगार देण्याची जे कानून आहे, जे नियम आहे, त्यामध्ये सर्वांनी आमची विनंती आहे सर्व पक्षाकडून की ज्या ज्या इंडस्ट्री आहे त्यांनी सर्वांनी 80% स्थानिक लोकांना, स्थानिक म्हणजे जे इथचे रहिवासी लोक आहे त्यांना प्रायोरिटी देणं. आमचं कोणताही प्रांतवादचा विषय नाही. स्थानिक लोकांना ज्यांची जमीन गेलेली आहे, जे इथे पोल्युशन घेतात, ज्यांच्यामुळे आम्हाला इंडस्ट्रीमध्ये नुकसान होत आहे, तरी आमचे लोक जर इथे रोजगार करणार नाही तर आमचे लोक कुठे जाईल. तर म्हणून हा सर्वपक्षीय मोर्चा समीर मेघे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेला आहे. सर्वपक्षीय त्याच्यात शांतीने मोर्चा निघेल आणि हा आमचा एक सर्वपक्षीय मोर्चा आणि शांतीचा मोर्चा हा त्याचा उद्देश आहे. आता आपण आतिश उमरेशी माहिती पूर्ण घेऊया ह्या मोर्चाबद्दल. आपलं काय मत आहे? 26 तारखेपासून रिलायन्स कंपनीतले पूर्ण कामगार प्रतिनिधी आणि कामगार हे उपोषणावर बसले आहे. ज्या गणराज्य दिवशी हे कामगार उपोषणावर बसले, आमच्या सर्व लोकांची आशा होती की या कामगाराचा कुठेतरी प्रश्न असेल आणि तो प्रश्न मिटला पाहिजे. 27-28 तारखेला समीरजी मेघे यांचा आदेश आम्हाला आला आणि त्या आदेशानुसार आम्ही त्या पिंडलमध्ये जाऊन कामगाराशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की 270 कामगार जे स्थानिक आहेत, जे टाकळघाट, टेंबरी, वटेघाट, भारकस आणि बुट्टीबुरी, सातगाव या परिसरातले जे कामगार आहे त्यांना बाहेर काढलं. त्याचं कारण विचारलं तर कुठलंही कारण आम्हाला ते मिळालं नाही की का बरं काढलं. त्याच्यानंतर 27च्या नंतर कंपनीच्या लोकांशी आम्ही चर्चा करण्याचं ठरवलं. आमदार साहेबाच्या नेतृत्वात मुजीबभाई, अर्चन भाऊ, बाकीचे सर्व जे होते त्यांच्या नेतृत्वात आम्ही 2-3 मिटिंगा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कंपनीसोबत घेतल्या. अतिशय चांगल्या पद्धतीनं असं वाटलं आम्हाला की या ठिकाणी कारखाना राहावा, आमच्या लोकांना रोजगार मिळावा या विषयावरती. परंतु कंपनीच्या हेकेखोर धोरणामुळं आणि कंपनीच्या त्या ह्याच्यामुळं त्यांनी मानसिकता बनवून टाकली की इथला स्थानिक आणि इथला मराठी माणूस हा आम्ही कारखान्यात घ्यायचाच नाही, आम्ही कामाला घ्यायचंच नाही. त्याचं कारण जर आम्ही पाहिलं, तिथला हा मराठी माणूस, इथला हा कामगार हा आपला अधिकार मागतो. हा आपल्याला हव्या असणाऱ्या ज्या शासकीय नियमानुसार कामगाराला ज्या गरजा असतात त्या नेहमी मागत राहतो. एवढ्याशा कारणानं 270 लोक त्यांनी काढले असे आमच्या निदर्शनास आले. त्याच्यानंतर DSP साहेबाकडे एक मिटिंग झाली, आमदार साहेबाकडे मिटिंग झाली, लेबर कमिशनरच्या ऑफिसरसोबत पूर्ण कामगाराची आणि प्रतिनिधी आणि सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी होते, त्यांच्यासोबत मिटिंग झाली. परंतु मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही एक स्टेप कुठेतरी मागं घ्यायचा प्रयत्न केला किंवा आम्हाला कारखानासुद्धा पाहिजे इथे आणि आम्हाला स्थानिक लोकसुद्धा पाहिजे. परंतु कंपनीने एकदम हेकेखोरीची भूमिका घेतली आणि त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही एकही पोरगा जो काढला त्यांना आम्ही घेणार नाही. उलट 270 मुलं त्यांनी काढले आणि चेन्नईमधून त्यांनी 180 मुलं त्यांनी आणले. आज चेन्नई राजाचे 180 मुलं त्या ठिकाणी आले. 180 मुलांना कॅन्टीनची व्यवस्था, त्यांना बसची व्यवस्था. मग आमच्या मराठी माणसाला, इथल्या माणसाला आतापर्यंत त्यांनी कॅन्टीनची व्यवस्था केली नाही, आतापर्यंत त्यांनी बसची व्यवस्था केली नाही. म्हणजे हे धोरण कुठलं? म्हणजे आम्ही प्रांतवाद करत नाही, परंतु कंपनी हे पक्क्या पद्धतीने प्रांतवाद करून इथलं जे वातावरण आहे, आमच्या गावातलं जे स्थानिक लोकांचं वातावरण आहे, कंपनीने खराब करण्याचं काम हे केलं. त्यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढत आहोत. हा मोर्चा काढण्याच्या अगोदर परिपूर्ण काल संध्याकाळपर्यंत आमच्या बोलण्या सुरू होत्या, परंतु कंपनी कुठल्याही पद्धतीनं, मला असं वाटतं कुठला पॉवर प्रॅक्टिस वापरून राहिले किंवा कुठलं का वापरून राहिले त्यांना माहीत आहे. म्हणून हा मोर्चा आज आम्ही इथे आयोजन केलेला आहे. या मोर्चाच्या ह्याच्यात कंपनीला आमचं म्हणणं आहे की ज्या आम्ही मागण्या मागितल्या, ज्या खाडे नावाच्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या पत्नीला कंपनीमध्ये नोकरी द्यावी, त्याचा मोबदला द्यावा आणि ज्या काही नियमानुसार त्यांचा हिसाब आहे त्या हिसाब द्यावा आणि 270 कामगारांना नोकरीवर समाविष्ट घ्यावा. ह्या मागण्या आमच्या आहेत. आज जर त्यांनी ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या तर आम्हाला कंपनीशी लढाई करायची नाही आहे.
जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही त्याच्यासमोर काम बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी यासाठी सांगतो. एक विषय ये है कि भी हमारे यहाँ के जो लोग पढ़े लिखे हैं, अगर ये पढ़ रहे हैं तो नौकरी लगना चाहिए। और हमारे यहाँ आशिया खंड की सबसे बड़ी एमआईडीसी है। अगर हमारे लोग पढ़ लिख के अगर से यहाँ रोजगार के लिए अगर वो गए और उनको नौकरी मिली तो फिर इनका पढ़ने का क्या फायदा है? तो हमारा विषय ये है कि भाई यहाँ के लोगों को अगर से वो मैट्रिक पास है, अगर वो चपरासी के लायक है तो चपरासी बनाओ, हम बाबू बनाओ करके हम नहीं बोलेंगे, लेकिन जो पढ़े लिखे हैं उनको प्रॉपर लोगों को पहले प्राधान्य देना चाहिए, ये हमारी बात. आपण पाहिलं आता इथे इथे मोर्चाला आयोजित केलेला आहे. काही वेळात आपण मोर्चाची पूर्ण लाईव्ह आपल्याला द्यावूया आमच्या बुट्टीबरोबर. धन्यवाद. प्रदूषण पटवणाऱ्या व कंपनीच्या कामगारांना आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त करणाऱ्या रिलायन्स पॉवर प्लांट अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत दिनांक बुधवार 8/2017 सकाळी 9 वाजता स्थळ मनमोहन कंपनी जवळ भारत गॅसच्या समोर टाकला. रोड पुट्टी बोरी चला 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 धडक भव्य मोर्चात चला 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 भव्य मोर्चा धडक मोर्चा सर्व पक्ष समिती सर्व कामगार संघटनातर्फे भव्य मोर्चा. स्थानिक लोकांना कामगारांना रोजगार देणाऱ्या कामगारावर अत्याचार करणाऱ्या प्रदूषण पसरवणाऱ्या व कंपनीच्या कामगारांना आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त करणाऱ्या रिलायन्स पॉवर प्लांट अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत भव्य मोर्चा. बुधवार दिनांक 8/2/2017 सकाळी 9 वाजता स्थळ मनमोहन कंपनी जवळ भारत गॅसच्या समोर टाकला. रोड बुट्टी बोरी येथे धडक मोर्चा चला 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 चला. रिलायन्स पॉवर प्लांट अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत बुधवार दिनांक 8/2/2017 सकाळी 9 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी गावातील सर्व लोकांनी या भव्य मोर्चामध्ये उपस्थित राहून या मोर्चाचा अवश्य लाभ घ्यावा. चला 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 भव्य मोर्चात चला. राष्ट्रवादी बीजेपी सभी लोग साथ में हैं और हमारा उद्देश्य जो रिलायंस कंपनी ने हमारे 270 कामगार हमारे स्थानिक लोग जहां हमारे परिसर में रहते जिनकी जमीन गई, जो यहाँ के रहवासी है उन लोगों को निकाल दिया. उसमें से एक हमारा कामगार भाई ने आत्महत्या की, एक पागल हो गया. ये सभी मांगे लेकर 26 तारीख से हमारे रिलायंस के कामगार भाई उपोषण पे बैठे हैं, जिसके समर्थन में इस परिसर के सभी लोग उनको रोजगार मिले और हमारे भाइयों को हक मिले. साथ में जो कानून में प्रावधान है कि 80% लोगों को प्रॉपर लोगों को लिया जाए, तो हम देखते हैं कि कोई भी इंडस्ट्री में जब भी कोई अपने इधर का बेरोजगार जाता है उसको जैसे ही मोतीपुरी, टाकलघाट, टेमरी, काडुली 12 इधर का एड्रेस रहा तो उसको गेट पर से ही वापस कर देते. तो हमारी मांग है पूरी इंडस्ट्री में. नमस्कार, एबी न्यूज मध्ये आज स्वागत आहे आपलं. इथे आज भव्य मोर्चा आयोजित केला गेला आहे रिलायन्स कंपनी आणि पूर्ण MIDC मुळे. इथे आपण बघू शकता कॅमेरामध्ये किती किती कसा मोर्चा आयोजित केलेला आहे सर्व पक्ष नेत्यांनी, की रिलायन्स मध्ये जो माणूस मरण पावला 207 लोकांना काढण्यात गेलेला आहे त्या मोर्चाची इथं पूर्ण आपण आयोजित केलं. तर पाहू शकता आपण इथे दुरून पाहू शकता इथे आपण कसा मोर्चा निघून राहिला. इथे दुरून आपण पाहू शकता इथे फुटेज मध्ये आपण पाहू शकता इथे भव्य मोर्चा इथे आयोजित करण्यात गेला आहे. आपण इथे पाहू शकता इथे आतिश उमरे, मुजीब पठाण, योगेश सातपुते असे सर्व पक्ष नेता आलेले आहे. आणि आपण पाहूया इथे थोड्या वेळात आमदार समीर मेघे येणार आहे. आपण इथे पूर्ण भव्य मोर्चा आपण इथे पाहू शकतो. आज 8/2/2017 इथे मोर्चा आयोजित करण्यात गेलेला आहे. आपण पूर्ण कव्हरेज थोड्या वेळातच पूर्ण दाखवूया अजून. धन्यवाद. कॅमेरामध्ये मोर्चा येत आहे समोरून जो रिलायन्सवर चाललेला आहे. पाहू शकता आपण.
गावाच्या समोर पट्टीवरी टाकणार आयोजन केलेलं आहे. तरी गावाच्या सर्व लोकांनी या मोर्चात येऊन अवश्य लाभ घ्यावा. पूर्ण गावाचे लोक इथं मोर्चात आलेले आहे, आपण पाहू शकता. चल. आपण पाहू शकता इथून अजून एकदा कसा मोर्चा येत आहे. इथून इकडून भव्य मोर्चा रिलायन्सवर नेण्यात आलेला आहे. आतिश उमरे, मुजीबभाऊ पठाण, माननीय श्री आमदार समीरभाऊ शेख, योगेश सातपुते आणि पूर्ण पक्षाचे लोक आपण इथे पाहू शकता. लोकांची गर्दी पाहू शकता इथे आपण भव्य मोर्चासाठी. चला भव्य मोर्चात चला. भव्य मोर्चा सर्व पक्षी समिती व भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. स्थानिक लोकांना रोजगार न देणाऱ्या कामगारांवर अत्याचार. चला 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 भव्य धडक मोर्चा सर्व पक्षी समिती सर्व कामगार संघटनातर्फे भव्य मोर्चा. स्थानिक लोकांना रोजगार व न देणाऱ्या कामगारांवर अत्याचार करणाऱ्या, प्रदूषण पसरवणाऱ्या हा सुधीर भाई का स्टेटमेंट लेते. बंद कर बंद कर. चला 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 भव्य धडक मोर्चा सर्व पक्षी समिती सर्व कामगार संघटनातर्फे भव्य मोर्चा. स्थानिक लोकांना कामगारांवर अत्याचार करणाऱ्या, भव्य मोर्चात चला. धडक मोर्चा सर्व पक्षी समिती सर्व कामगार संघटनातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. स्थानिक लोकांना रोजगार न देणाऱ्या कामगारांवर अत्याचार करणाऱ्या. स्वागत आहे. आता काही वेळापूर्वी आमदार साहेब इथे पोहोचलेले आहे मोर्चामध्ये. आपण पाहू शकता इथे मोर्चा किती ह्याच्यात भरलेला आहे. भव्य मोर्चा इथे आमदार साहेब इथे आहे. इथे आपण पाहू शकता आमदार साहेबांनी इथे पूर्ण भीड कशी आहे. आपण पाहू शकता आमदार साहेबांनी भीड कशी आलेली आहे. आणि त्याचपूर्वी आता आपण रिलायन्स कडे जात आहोत. तर तिथे रिलायन्स कडे आपण इकडे मोर्चा केले पूर्ण चालले. इकडे मोर्चा आयोजित इकडे जाईल. पाहू शकता व कंपनीच्या कामगारांना इकडे मोर्चा पाहू शकता कॅमेरामध्ये. प्रवृत्त करणाऱ्या रिलायन्स पॉवर प्लांट अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत बुधवार दिनांक 8/2/2017 सकाळी 9 वाजता मनमोहन कंपनी आया ये साला बोंगा यहाँ पे सामने लगा दिया उसने. तू उधर ज्यादा आगे मत जाना सिर्फ. ले 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 मनमोहन कंपनी जवाहर भारत गॅसच्या समोर 10,000 रोड पुष्टीवरी. चला 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 भव्य मोर्चात चला.
सर्वपक्षीय या ठिकाणी मोर्चा काढला आमदार देवेंद्र निगम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उपस्थित मुजीबभाई आकाश भाऊ विलास भाऊ उमलेजी अर्चनभाऊ अवचट काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्व लोक शिवसेनेचे लोक सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षीय कामगार संघटनेचे सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, आपण आज आपल्या या बुट्टीबोरी MIDC मध्ये ही बुट्टीबोरी MIDC भव्य मोठी MIDC आहे. आशिया खंडाची 1 नंबरची MIDC आणि या MIDC मध्ये 2-3 अशा कंपन्या आहेत की सर्वात मोठ्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यामध्ये जर मोरारजी एंडोरमा वगळली तर बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सर्वात जास्त परप्रांतीय लोक या ठिकाणी आहेत. आपला विरोध नाही, परंतु आमच्या या भागातील सर्व स्थानिक जो कामगार आहे या स्थानिक भागामधली या MIDC मध्ये आमच्या पोटा पाण्याची भाकर आम्ही या MIDC मध्ये सोडली, या MIDC ला दिली आणि त्या आमच्या जागेवर आज एवढी मोठी MIDC एवढी मोठी इंडस्ट्री ज्या ठिकाणी आहे त्यावेळेस आम्हाला आमच्या जमिनीचा आम्ही जमीन जी या MIDC ला दिली, या कंपन्यांना दिली, त्या जमिनीचा आमच्या मोबदला आम्हाला त्यावेळेस फार कवडी मोल भावाने दिला. 10,000 रुपये एकरच्या हिशोबाने त्यावेळेस कवडी मोल भाव आम्हाला दिला आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जर कुठला इथे प्रकल्प उभा होत असेल, कुठल्या एका प्रकल्पामध्ये आमच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांची जर शेतजमीन जात असेल तर त्यामध्ये आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे भाव द्यावं आणि जर पूर्ण भूमिहीन करत असेल तर त्या स्थानिक भूमिपुत्रांना शासकीय नियमानुसार त्या शासकीय निम्मे शासकीय कंपनीमध्ये आम्हाला नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं असा गव्हर्नमेंटचा GR असताना सुद्धा आमच्या या स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय अत्याचार होत आहे. हा MIDC पॉवर प्लांट, या पॉवर प्लांट मध्ये संपूर्ण परप्रांतीय लोक आहेत. त्यामध्ये खूप 10% जे स्थानिक असेल त्या 10% स्थानिक बेरोजगारावर या रिलायन्स इंडस्ट्रीज पॉवर प्लांटनी अन्याय केला आणि संपूर्ण जे स्थानिक 10% जे लोक होते कामगार त्या लोकांना काढून टाकलं आणि काढून टाकून आज त्या लोकांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यापैकी मित्रहो, आपल्या कामगार बंधूंना अशी वेळ आली की आत्महत्या करावी लागली. काही लोक पागल होण्याच्या याच्यात आहेत, काही लोक पागल झालेत. विचाराने काय करावं, कसं करावं, आपण आपला उदरनिर्वाह कसा करायचा, आपलं कुटुंब कसं जगवायचं, हा सर्व स्थानिक बेरोजगारांच्या कामगारांच्या समोर प्रश्न उभा झाला आहे. आणि म्हणून या रिलायन्स इंडस्ट्री पॉवर प्लांटला एक सबक आणि एक आपली स्थानिक युवकांची ताकद, स्थानिक कामगारांची ताकद काय आहे आपल्याला दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आली. माझं पत्रकार बंधू आणि पोलीस खात्याला सुद्धा विनंती आहे, आम्हाला या इंडस्ट्रीचा विरोध नाही, आम्हाला परप्रांतीयाचा विरोध नाही, परंतु जे शासनाच्या नियमाप्रमाणे आमचा स्थानिक बेरोजगार, आमचा स्थानिक कामगार ज्या कामगारावरती अन्याय झाला त्या कामगाराला समाविष्ट करून घ्यावं आणि ज्या व्यक्तीला, ज्या कामगाराला आत्महत्येची वेळ आली, आत्महत्या करावं लागली, त्याच्या कुटुंबाला मदत द्यावी, त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला या कंपनीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. जे आमचे कामगार काढलेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावं एवढी आम्ही या ठिकाणी विनंती करण्याकरता आलो. जर आमची विनंती समजून जर त्याकडे तुम्ही कानाडोळा करत असेल तर एक मॅनेजमेंटनी लक्षात घ्यावं, हे तुम्हाला महागात पडेल. वेळ आली आम्ही या ठिकाणी येऊन हे कंपनी सुद्धा जर बंद पडण्याची वेळ आली, आम्हाला कायदा सुद्धा हातात घेण्याची वेळ आली तर आम्ही ते करू. परंतु आंदोलन आहे हे आमचं शांततेने आहे, शांततापूर्वक आहे आणि शांततापूर्वक जर आम्हाला उद्रेक निर्माण करण्याची वेळ जर तुम्ही आणत असाल तर आम्ही तेही करण्यास तयार आहे. आमचा अंत बघू नका. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये आम्ही पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करतो,
पोलीस खात्याला सुद्धा विनंती करतो की त्यांनी आमचा मेसेज मॅनेजमेंटला पोहोचवा आणि एवढ्यावरच जर मॅनेजमेंट आमच्याकडे लक्ष देत नसेल तर हे आमचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल याची नोंद पोलीस खात्याने घ्यावी आणि आंदोलनावरती दूर करण्याचं काम बोलण्याची संधी देतो, मार्गदर्शन करण्याची संधी देतो. माझं 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कामगाराच्या सोबत सर्व लोक एकत्रित आले आहेत आणि ह्या एकत्रितपणा आज या कंपनीला सुद्धा पाहायला मिळालेला आहे. कंपनीला आज कळलं पाहिजे की इथल्या स्थानिक लोकांवरती जो अन्याय आणि अत्याचार जर कंपनीने केला की इथले सर्व लोक आपला पक्षभेद म्हणून आपलं सर्व काही विसरून या कंपनीच्या विरोधात उभे राहतात. हा सर्वात मोठा संदेश आपण या इंडस्ट्रीत लोकांना घेऊन आलो आहोत. आपण या ठिकाणी आमंत्रित करतो सुधीरभाऊ देवकर यांना की ते आपलं मार्गदर्शन करतील. मित्रांनो, रिलायन्स कंपनीच्या धोरणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येने जे कामगार उपस्थित झाले यांच्या नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय समीर भाऊ मेघे साहेब, यानंतर सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते आणि कामगार बंधूंनो, सर्वप्रथम मी आमदार साहेबांना आणि सर्व पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो, आभार मानतो. मेघे साहेब, आपण खरोखर अभिनंदनासाठी पात्र आहात. आज कामगार कोणत्या मागण्यांसाठी जर रिलायन्स कंपनीवर जात असेल, एक साधारण आणि रास्त मागण्यांसाठी तो जात आहे. एकीकडे शासनाचं धोरण आहे, आमच्या देशाची जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमच्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलेलं आहे. त्या संविधानामध्ये सर्वसामान्य नागरिक असो की या कंपनीचा मालक असो, या सर्वांना समान अधिकार या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि आज हे कंपनीचं प्रशासन आमच्या कामगारांना 300 लोकांना विनाकारण जर कामावरून काढून टाकत असेल आणि एका कामगाराला जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आज या 300 लोकांच्या पाठीमागे 1000-1500 लोकांचा परिवार उघड्यावर आलेला आहे. आणि अशा वेळेस तुम्ही कामगारांच्या सर्वसामान्यांच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी साहेब आपण या ठिकाणी आले, म्हणून मी सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. मित्रांनो, एकीकडे देशाचं कॉन्स्टिट्यूशन, एकीकडे देशाचे नियम आहेत, परंतु या कंपनीचे प्रशासन, जे देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेले लोक, हे लोक प्रशासनापेक्षा किंवा किंबहुना शासनापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात. यांना असं वाटते की या देशाची सरकार, प्रशासन किंवा शासन चालवत नाही तर आम्ही चालवतो, अशा आविर्भावामध्ये हे लोक वागतात. आमदार साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आपण या भागाचे आमदार आहात, तरुण आहात आणि लोकांची आपल्याकडून अपेक्षा आहे. या लोकांना आपण दाखवून द्या की तुम्ही जरी कंपनीचे मालक असले, तुम्ही देशाचे प्रमुख नाही, या देशाचं शासन तुम्ही चालवत नाही, या देशाचं, या राज्याचं शासन आम्ही चालवतो आणि या लोकांचं नेतृत्व हे आम्ही करतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, आपण या कामगारांना न्याय मिळवून द्या. साहेब, अशा परिस्थितीतही या लोकांना जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेमध्ये हा मेसेज जाईल की सर्वसामान्य जनतेमध्ये मेसेज असा जाईल की लोकांचे प्रतिनिधी किंवा सरकार सक्षम नाही तर कंपनीचं प्रशासन, कंपनीचे मालक हे सक्षम आहे आणि हे लोक सरकार चालवतात. लोकांमध्ये जाऊ नये याची आपण काळजी घ्या. आणि आपण सरकारमध्ये आहात साहेब, आपल्याजवळ वरिष्ठ, आज राज्याच्या सरकारपासून तर केंद्राच्या सरकारपर्यंत आपल्याजवळ वरिष्ठ नेते मंडळी आहे. या प्रसंगी जर या कामगारांना या ठिकाणी जर न्याय मिळत नसेल तर प्रसंगी आपण आपल्या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यापर्यंत ही मागणी रेटून धरा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या कामगारांना या ठिकाणी साहेब आपल्या नेतृत्वामध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मी सर्व कामगारांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो. या ठिकाणी मी पोलीस विभागाचं विशेष अभिनंदन करतो.
या ठिकाणी त्यांनी या एवढ्या भव्य मोर्चामध्ये आपली शांतता आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित केली आणि आपण सुद्धा त्यांना योग्य सहकार्य केलं. आपण सुद्धा असं सहकार्य त्यांना याच्या समोरही करावं. कुठलाही कायदा कुठलीही शांतता भंग होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जी वरिष्ठ पोलीस अधिकारी मंडळी उपस्थित झालेली आहे त्यांचं आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचं, पत्रकार बंधूंचं सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपण अतिशय मुलाचं मार्गदर्शन केलं. मी आपल्याला सांगू इच्छितो 26 तारखेला येथील कामगार उपोषणावर बसले होते. मला आमदार समीर साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या विद्या विधानसभा क्षेत्रामध्ये असे कामगार उपोषणावर बसले आहेत, तुम्ही तुरंत त्या ठिकाणी व्हिजिट द्या. त्या ठिकाणी हरिचंदजी अवचट आणि आम्ही लोक त्या ठिकाणी पिंडामध्ये गेलो. त्यावेळेस आम्हाला त्यांच्या मागण्या ज्या त्यांनी आम्हाला सांगितल्या त्या आम्ही ऐकल्या आणि ऐकल्यानंतर आमदार साहेबांना सांगितलं. आमदार साहेबांनी ज्यावेळेस मागण्या ऐकल्या सांगितलं त्याच वेळेस आमदार साहेबांनी प्रशासनासोबत तिथले बोलणी चालू केली आणि त्यांना बोलवून अतिशय प्रेमाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळात मीटिंग झाल्या. पोलीस प्रशासन इथे गवायदार आहेत, इथले PI जे वैरागडे आहेत, इथले जे मराठे साहेब आहेत, 2-2, 3-3 मिटिंगा आम्ही त्यांच्यासोबत 4-4 घंटे आम्ही त्यांच्यासोबत मिटिंगा केल्या. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की आमचे कामगार आहे. अगोदर 300 कामगारची लिस्ट दिली. आम्ही एक कदम समोर घालून पुन्हा 137 मताची लिस्ट दिली. 137 कामगारांना तुम्ही घ्या. पुन्हा आम्ही एक स्टेप खाली आलो. त्याच्यानंतर 57 लोकांची आम्ही एक लिस्ट दिली की कमीत कमी इतके तरी साहेब तुम्ही आमचे लोक घ्या. परंतु या प्रशासनाने मनामध्ये कुठेतरी एक गाठ बांधून ठेवली होती आणि ती गाठ ते सोडायला तयार नव्हती. पुन्हा आमदार साहेबांनी परवाच्या दिवशी मिटिंग लावली आणि मिटिंगमध्ये त्यांना वॉर्निंग सांगितलं की तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल तर कामगार हा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मोर्चाचं नेतृत्व मी केल्याशिवाय राहणार नाही असं आमदार साहेबांनी सांगितलं. पुन्हा मी आमदार साहेबांचा धन्यवाद करतो की खरंच ते आपल्या सर्वसोबत मनापासून आज या मोर्चाचं आयोजन आणि कुठलाही पक्षभेद न पाळता त्यांनी या मोर्चाचं आयोजनाचं नेतृत्व स्वीकारलं. आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल मी आमदार साहेबांचा मान करतो. मी आपल्याला सुद्धा सांगू इच्छितो ज्या पद्धतीने या कामगारांनी, ज्या पद्धतीने कंपनीने चेन्नईचे जे 180 लोक आणले, आम्ही विनंती केली त्यांना की चेन्नईचे 180 लोक काम करू शकतात आणि आमचे स्थानिक लोक तुम्ही 270 लोक बाहेर काढता. हे कुठे भेदभावाचं प्रकरण आपण मिटवलं पाहिजे. हे सुद्धा विनंती आपल्या कंपनीला आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वारंवार केलेली आहे. त्याच्यासमोर सुद्धा आमदार साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन चालू करू. आमचं आंदोलन ते संपणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. हे आज शांतीचं आंदोलन आहे आणि याच्यानंतर जर कंपनीला उद्रेक पाहत असेल तोच सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. परंतु शांतीच्या मार्गानं या देशामध्ये जे शहीद भाऊ सांगितलं संविधानाच्या माध्यमातून जो न्याय दिला जातो कामगारांच्यासाठी, जे नियम बनलेले आहेत 80% कामगार आमचे लोकल हे या ठिकाणी घेतलेच पाहिजे आणि त्या नियमांना अनुसरून आम्ही पुन्हा या मोर्चाच्या माध्यमातून, या समीर भाऊच्या माध्यमातून आम्ही कंपनीला विनंती करतो की त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या. तसेच आपण ज्यांची आतुरताने वाट पाहत आहोत ज्यांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे असे ते हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर भाऊ मेघे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतो. सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो की एवढा मोर्चा आपण आज इथं आयोजित केला. आणि आयोजन करताना त्या दिवशी परवाच्या रात्री मी पंडाळमध्ये बसल्यानं मी सगळ्यांना विनंती केली की आपण मोर्चा काढू पण तो शांतपूर्वक काढू आणि त्या विनंतीला तुम्ही मान दिला. त्याच्याबद्दल मी सगळ्यात प्रथम पुणेशच्या आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि इथं उपस्थित सर्व नेत्यांना सुद्धा करतो. इथे सगळे पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी ह्या लोकल भागाच्या पोरांचा प्रश्न आज हाती घेतला. आणि मागील 26 तारखेपासून आपलं आंदोलन चालू असताना मी आतिश भाऊ, बबलू भाऊ, आकाश भाऊ, आमचे हे सगळे अवचट भाऊ, मुजीबाई या सगळ्यांशी बोललो की आपण तिथं जाऊन आपण बघा शांतपूर्वक मार्ग निघत असेल तर आपण चर्चा करा. आणि कंपनीचे लोकही मला भेटले, त्यांच्यासोबत ही चर्चा कमीत कमी या 26 ते 8 तारीख जे 20 दिवस झाले असतील, 10 दिवस 10-15 दिवस त्यांच्या सतत माझं सरळ बोलणं सुरू आहे. आणि मला खात्री आहे की आपण चांगल्या पद्धतीने मार्ग काढू. जे स्थानिक लोकांचं आज बेरोजगार झाल्या त्या लोकांना रोजगार देण्याचं काम आपण रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये करू, मला एवढी खात्री आहे. समजा प्रेमाने होत असेल तर प्रेमाने करू. आपण उद्याच्या उद्या आदरणीय आपले नेते बावनकुळे साहेबांना एक शिष्ट मंडळ आपण जाऊ, त्यांना विनंती करू
गडकरी साहेबांना भेटू, सीएम साहेबांना भेटू आणि जे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तो सोडल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला एवढं वचन देतो. आणि एक 80% GR आहे. मी या अधिवेशनामध्ये त्या GR विषयी लक्षवेधी लावणार आहे की प्रत्येक कंपनीमध्ये हा GR फॉलो होऊन आला की नाही आला याची चौकशी करण्यासाठी एक कुठली तरी कमिटी नेमली पाहिजे अशी सरकारकडनं मी विनंती करणार आहे. आणि फक्त 80% आपण तर कामगार आहे, पण प्रत्येक स्किल्ड अनस्किल्ड इंजिनियर प्रत्येक ठिकाणी 80% या लोकल म्हणजे त्या स्थानिक पोरांना रोजगार भेटला पाहिजे अशी विनंती मी सरकारकडनं करणार. आणि निश्चितच आपण आज इथे मोर्चा काढला. आपण विनंती करणार आहे 2-3 दिवस या सगळ्या नेत्यांना भेटून आपण त्याच्यातला मार्ग काढू आणि मार्ग 100% निघेल, याच्यात काही दुमत नाही. आणि नाही निघला तर आपण कोणीही बांगड्या घातलेल्या नाही. आणि आजच्या ठिकाणी आपण शांतीपूर्वक काढू, 2-4 दिवस अजून देऊ. पण समजा त्याच्यातही मार्ग नाही निघाला तर आपल्याला कायदा हातात घेतल्याशिवाय आपणही राहणार नाही. आणि त्या याच्या भूमिकामध्ये मी तुमच्या सोबत राहील एवढंच बोलतो. सुरेशच्या आपण सगळे इथं उपस्थित झाले, कामगार मंडळ इथे सगळे पक्षाचे सगळे माननीय नेते इथे उभे झाले. मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आपल्या वतीने सगळ्यांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय विदर्भ. ऐकून घ्या. कामगारांना सर्वांना मोर्चा झालेल्या सर्वांना विनंती आहे की आपले जे आता प्रतिनिधी आहेत, कारण का कोणी आमच्या सर्व नेत्या लोकांनी एक चांगला असा निर्णय घेतला, जे 5 प्रतिनिधी आहेत तेच आतमध्ये डेप्युटेशन घेऊन जाणार, त्यांना डेप्युटेशन देईल त्याच्यावर असेल. आपली शिष्टमंडळ जी होती त्यांनी जाऊन आतमध्ये चर्चा केली. रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही वेळ मागितला. आपण उद्या पालकमंत्री साहेबांशी चर्चा करू आणि त्यांची मध्यस्थी करू आपण. आणि रविवारी आदरणीय गडकरी साहेबांना जाऊन भेटू आणि एक 7-8-10 दिवसाचा वेळ आपण ह्या प्रश्नाला सोडवण्याचा आपण एक वेळ देऊ. त्यांनी नाही सोडला तर मग काय तीव्र आंदोलन करायचं असेल तर आपण सगळे मिळून ठरवू आणि तशा आंदोलनाच्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडवू. पण मला विश्वास आहे की निश्चितच येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये हा प्रश्न सुटेल. तिथपर्यंत आपण सगळ्यांनी शांतता राखा एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. आणि माझी अशी आपल्याला विनंती आहे शिष्टमंडळाला की ज्या लोक उपोषणावर बसले आहेत त्यांनी आज हे उपोषण सोडा आणि आपण काऊन उपाशी राहायचं आणि गोटे मारू. 10 दिवसामध्ये 10-12 दिवसामध्ये एक वेळ ठरवू उद्या आणि तेवढ्यामध्ये अरे बाबा एक मिनिट ऐका. उपोषण म्हणजे कंपनीची मस्ती, कंपनी मस्ती करणार आणि आपला कामगार उपाशी राहणार हे चालते का? अरे बाबा 10 दिवसामध्ये हा प्रश्न आपण बसून द्या. बाबा आमदारावर विश्वास आहे का? मग विषय आम्ही याच्यासाठी नाही म्हणून आम्ही तुम्हाला यासाठी म्हणून उपाशी राहतो म्हणून राहिलो. तुम्हाला करायचं तुम्हाला आंदोलन चालू ठेवायचं असेल तर बिलकुल आंदोलन चालू ठेवा, त्याच्यात काही हरकत नाही. पण शांतता बारकं एक 10-12 दिवस आपण देऊ आणि 10-12 दिवसामध्ये हा प्रश्न नाही सुटला तर तीव्र आंदोलन करू. त्याच्यामध्ये जसं आज मी आलो त्या प्रसंगी तुमच्या सोबत उभं राहण्याचं काम मी आणि सगळे पक्षाचे नेते करतील एवढं मी तुम्हाला परंतु आमचे 10 दिवस आम्हाला 5 दिवस
हा रिलायन्सचा मालक नाही बोलून राहिला. रिलायन्सचे मालक नाही बेटा, एवढं लक्षात ठेव. 5 दिवस तो. 2 मिनिटं 10 दिवसाची माहिती आपल्या हातामध्ये आहे. सर्व लोकांनी शांतता पाळा आणि तुमच्यासोबत लोक आहे ना यार, इतके लोक आहे ना, काय घाबरायचं कारण नाही. त्यांनी आज सुट्टी केलेली आहे. उद्या काही लोक बाहेर निघाले आहेत. माझी विनंती राहील आणि आंदोलन तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. त्याच्यात काही आमदार साहेबांचं काही नाही, परंतु तुमच्यासोबत आम्ही सर्व लोक आहोत. चालू ठेवायचं. आणि जे कामावरती जे उद्यापासून आहेत त्यांच्या इच्छेनुसार, प्रत्येकाच्या इच्छेनुसार ते कामाला जातील. त्यांच्या इच्छेनुसार जोपर्यंत आपल्याला नाही मिळत नाही तोपर्यंत आपण शांतते पद्धतीने आंदोलन आपलं चालू ठेवू. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने आदेश येतील त्या आदेशाचा आपण फॉलो करू. ठीक आहे. शांतीपूर्वक चालू आहे. अरे बात 10 दिवस म्हणजे आपण मॅक्सिमम 10 दिवस, आपल्याला झालं तर 2 दिवस, नाही तर 5 दिवस, नाही तर मॅक्सिमम 10 दिवस बस. पण 10 दिवस कंपनी बसा जाऊ द्यायचं नाही. आम्हाला पाहिजे मी काय म्हणतो, तुम्हाला काय झालं तुमच्यावालं 10 दिवसाची वेळ मागून आला तुम्हाला येऊन जाईल ना. आपण 10 दिवसाबरोबर आता 10 दिवस पर्यंत बिलकुल शांत. 10 दिवसानंतर आणू का? आज रिलायन्स कंपनीच्या धोरणाच्या विरोधामध्ये सर्व कामगारांनी एकत्र येऊन एक सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. सर्वप्रथम या धोरणाच्या विरोधामध्ये मुजीबभाई पठाण यांनी आवाज उठवला आणि त्यांनी आपला मोठेपणा दाखवून सर्व पक्षांना एकत्र आणलं आणि या एकतेचं स्वरूप आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. तर कामगारांच्या ज्या मागण्या आहे त्या अतिशय रास्त मागण्या आहे, व्यवस्थित मागण्या आहे. आज 300 कामगारांना या ठिकाणून त्यांच्या कामावरून कमी करण्यात आलं. 300 कामगारांच्या पाठीमागे आज 1000 ते 1500 लोकांचा अफेक्टेड झालेले आहे. तर कंपनी प्रशासनाच्या विरोधामध्ये माननीय आमदार आणि सर्व पक्षाचे नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते आणि कामगार बंधू या ठिकाणी एकत्र आले आणि जर या उपरही कंपनी प्रशासन जर याला न्याय देत नसेल तर भविष्यात हा लढा मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपामध्ये होईल अशी सर्व कामगारांनी आणि सर्व नेते मंडळांनी या ठिकाणी आपली अपेक्षा व्यक्त केली. आणि यानंतर आता कंपनी प्रशासन काय भूमिका घेते त्यावर अवलंबून आहे आणि सगळ्या कामगारांमध्ये एक विद्वेषाची आणि अतिशय नाराजीचा सूर कंपनी प्रशासनाच्या विरोधामध्ये आहे. तर बघूया आता काय होते. नाहीतर मग आमदार साहेबांनी सांगितलं की वरिष्ठ नेते मंडळीच्या कानावर टाकून हा प्रश्न आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्गी लावू आणि जेणेकरून सर्वसामान्य कामगारांमध्ये आणि लोकांमध्ये हा संदेश गेला नाही पाहिजे की शासन आणि प्रशासनाच्या पेक्षाही कंपनीचे मालक आणि प्रशासन हे मोठे आहे, असा चुकीचा संदेश जनतेपर्यंत जाऊ नये अशी दक्षता सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी घेतील अशी मी आशा करतो. धन्यवाद. मला प्रश्न 5 प्रतिनिधी कंपनीच्या आतमध्ये गेले. त्यांनी ज्या कामगाराच्या ज्या मागण्या होत्या, जे 300 कामगारांना कामावरून काढण्यात आले होते, त्यांच्या सगळ्या मागण्या ते घेऊन 5 शिष्टमंडळ हे कंपनीच्या आतमध्ये गेले होते.
कंपनीकडनं कुठल्याही गोष्टीच्या प्रतिसाद मिळालेला नाही आहे. आजच्या मोर्चाचे नेतृत्व हे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरजी मेघे साहेब यांच्या नेतृत्वात होते. त्यांनी 10 दिवसाचा वेळ सगळ्या कामगारांना मागितलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आपण राज्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे हा विषय ठेवू, CM साहेबापर्यंत जाऊ आणि या कामगारांना न्याय देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली. एवढे बोलून माझी दोन शब्द. तर जसं आता माननीय समीर भाऊ आमदार हे आले होते इथे मोर्चामध्ये, मुजीब भाऊ पठाण आणि सुधीर देवतडे, योगेश सातपुते, आकाश वानखेडे, नरू गौतम ह्या सगळ्यांनी मोर्चामध्ये येऊन कामगारांसोबत मोर्चा नेला. त्यानंतर जसं आपण मागे ऐकलं की 10 दिवसानंतर याची पूर्ण प्रोसेस सांगण्यात येणार आहे. धन्यवाद.